काय पब्लिक, वेलकम बॅक टू माय चॅनल, वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. आता मी तुम्हाला रेसिंग कशी करायची सांगते. काय दुर्गेश पब्लिक मी आपलं स्वागत करते. नेमकं रेशीम उद्योग म्हणजे काय, हा सगळ्यात मोठा क्वेश्चन मार्क आहे की कुशल आणि अकुशल. आता अकुशल आणि अकुशल हे नेमकं आहे काय, तर म्हणजे आता शासन प्लस शेड पण देते ह्याच्यासाठी. शेड म्हणजे आता शेडसाठी किती अनुदान वगैरे कसं. रेशीम उद्योग फक्त आपल्याला रेशीम उद्योग कोस तयार करायचा आहे. सो आपण त्याच्यासाठी डायरेक्टली तुती लागवड केलेली आहे. हे पाठीमागं जर दिसत असेल तर हे आपलं एक शेड आहे इथं, आणि या शेडमध्ये आपण उद्या आळ्या आणणार आहे. आता आमच्या गावामध्ये जवळजवळ 100 ते 150 एकर फक्त तुतीची लागवड झालेली. आणि या आळ्यासाठी माहिती आहे का, प्रत्येक असा टेम्परेचर एकदम मेंटेन ठेवावं लागतं. ही कंटिन्युअसली सिरीज आपली 1 महिना चालणार आहे जवळजवळ. तुम्हाला काकाने सांगितलं की रेशीम उद्योग म्हणजे काय, तर मी तुम्हाला छोटीशी माहिती सांगते. बघा इथे अजून छोटंसं सांगते तुम्हाला मी. मागच्या म्हणजे पहिल्या सुद्धा आमचं गाव मागं पडलं होतं. म्हणजे आमच्या गावात काही शेतकरी मागे पडले होते, तर त्यांना पुढे नेण्यासाठी हा उद्योग केला गेला. आणि आता छत्रपती संभाजीनगरमधून आमचं गाव बेस्ट आहे असं मला वाटतं. असं सगळीकडं वावराच्या चारही बाजूला तुती आहे. माझं नाव दिव्या मदन बोंद्रे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये माझे काका असतात, दुर्गेश काका. ते माझे काका. शेड जर बघितलं असेल, हे शेड सुद्धा शासनाकडनं अनुदान मिळालेले आहे शेडला. आणि याच्यामध्ये आता आपण याची पूर्ण तयारी करून घेतलेली, जेणेकरून आता त्याला काय पब्लिक, वेलकम बॅक टू माय चॅनल, वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. तर व्हिडिओ बनवण्याचं रिझन असं आहे की रेशीम उद्योग म्हणजे काय, नेमकं आपण आता पूर्ण आजचा व्हिडिओ त्याच्यावर तर बनवणार आहे. आणि बनवण्याचं रिझन पण असं की मग आपण काही स्टेटस स्टोरी वगैरे ठेवल्या तर आपल्या काही जवळच्या लोकांनी आपल्याला विचारलेलं की नेमकं काय आहे, कसं आहे वगैरे वगैरे. त्यांना थोडंफार सांगितलंच होतं. आणि त्यातल्या त्यात आता आपल्या उद्या आळ्या येणार आहे. सो त्याच्यामुळं आपण आज व्हिडिओ तयार करतोय, ब्लॉग शूट करतोय. आणि मग सांगूयात बाकीचं म्हणजे काय त्याची कशी प्रोसेस आहे वगैरे वगैरे. सगळी आपण इन्फॉर्मेशन अँड टू बॉटम पूर्ण इन्फॉर्मेशन देऊच. आणि आज आमच्या आपण ब्लॉग तर बनवूच. आणि आमच्या इथं म्हणजे आमच्या दिदीला म्हणजे दिव्याला जर काहीतरी ती म्हणते, मी बोलते. सो आपण आता तिचा व्हिडिओ घेऊ, ती काय सांगू शकतेस. काय दुर्गेश पब्लिक मी आपलं स्वागत करते. आज आपण शेतात आलोय आणि तुम्हाला काकाने सांगितलं की रेशीम उद्योग म्हणजे काय, तर मी तुम्हाला छोटीशी माहिती सांगते. बघा ही तुती आहे आणि ही आळ्यांना खायला लागते. तर मग आता उद्या आमच्या आळ्या येणार. आता 1-3 आठवडे त्या आळ्या चरतच राहतात, म्हणजे खातच राहतात. ही पूर्ण वावर आहे, तिकडे पलीकडे पण एक वावर आहे, ते भरून ते त्यांना पुरत नाही एवढं ते खातात, तेही 3 आठवडे. आणि त्यातही त्यांचे 2 उपवास राहतात. सकाळी 7ला उठून वावरात यावं लागतं. आणि मग आळ्याला पाला टाकायचा, मग घरी जायचं, आंघोळ करायची. चहाही सुद्धा प्यायचा वेळ नसतो. आणि त्यात जर का हिवाळ्यात आळ्या घेतल्या ना, मग तर पाहायचंच कामच नाही. मग आम्ही आता उन्हाळ्यात घेतले आहे. तर मग आता उद्या आमच्या आळ्या येणार आहे. तर छोटीशी माहिती सांगते. तर उद्या आमच्या आळ्या येणार आहे, तर एवढे असते, एवढ्या बोटा एवढ्या पण नसतात, अशा आळ्या असतात. आणि त्या आळ्या म्हणजे पांढऱ्या शुभ्र असतात. आणि त्यांची इतक्या खातात पाटापाटा, 1 सेकंदाच्या आत ते एवढं पान खाईल, अशा त्या आळ्या असतात. आणि 3 आठवड्यात ते पूर्ण हे संपूर्ण वावर आहे ना, ते खाऊन टाकतात. त्यांना पुरतही नाही. मागच्या वेळेस तर आम्हाला दुसऱ्यांच्या वावरातून तुती आणावं लागली होती. तर मग त्यांच्या 3 आठवडे ते पूर्ण पाला खातात. आणि डबल दुसऱ्या रेशमीच्या वेळेस तो वाढतो आणि मग येतो. तर मग 3 आठवडे त्या खातात. आणि मग दोनदा त्यांचा उपवास राहतो. आणि मग त्यानंतर कोश बनवायला हळूहळू सुरुवात करतात. तर मग सुरुवात करायला लागले की ते 1 सेकंदही थांबत नाही. तर एवढी मी माहिती देऊ शकते. अजून छोटंसं सांगते तुम्हाला मी. मागच्या म्हणजे पहिल्या सुद्धा आमचं गाव मागं पडलं होतं. म्हणजे माझे मामा आहेत, तर त्यांनी आमच्या गावातून पहिल्यांदा रेशीमचा उद्योग सुरू केला. तर त्यांचं पाहून आम्ही केला आणि मग आमचं पाहून सगळ्यांनी केला.
तर मग तो उद्योग कशासाठी, तर मग आमच्या गावात काही शेतकरी मागे पडले होते तर त्यांना पुढे नेण्यासाठी हा उद्योग केला गेला. आणि त्यात कोश निघतो तर तो 1 किलो कोश 600-700 रुपयात जातो. आणि मागच्या आमच्या याच्यात कार्यक्रम झाला होता तर मग त्यांना माझ्या मामाला ना त्यात बक्षीस दिलं, कारण की त्यांनी पहिल्या सूट रेशीमचा उद्योग सुरू केला. आणि आता छत्रपती संभाजीनगरमधून आमचं गाव बेस्ट आहे असं मला वाटतं आणि मी एवढी माहिती देऊ शकते. धन्यवाद. बाकी पण सांग ना आणखीन काय, जसं की आता हा कोर्स निघाल्यानंतर विकायला कुठं नेता, काय नेता? आता हा कोर्स निघाला की मग तो जालन्याला किंवा बीडला विकला जातो आणि भावात मस्त राहतो तो कोर्स. आणि आता म्हणजेच हे पूर्ण आम्ही वावर पाहू शकतात. हे बघा तिकडे एक वावर आहे, त्यात तुती आहे, झाडामुळे दिसणार नाही, त्यातही तुती आहे. आणि त्या वावराच्या पलीकडून एक वावर आहे, त्याही वावरात तुती. आणि हे ना वावर आहे ना जिकडे खाली मी दूर आहे म्हणून दिसणार नाही, पण तिकडेही तुती आहे. आणि इकडे आता तुती लावणं चालू आहे. तर मग असं सगळीकडे वावराच्या चारही बाजूला तुती 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 आहे. आणि ही बघा आता ही तुती काही दिवसांनी माझ्या आईच्या डोक्यावर होईल. तर मग मी एवढी माहिती तुम्हाला देऊ शकते. धन्यवाद. अजून काही माहिती तुला त्याच्याबद्दल? आता शेडमध्ये काय काय केलं सध्या? आता शेडमध्ये माझी आई पोते शिवत होती. आता ते तिकडे दूर आहे, तर मग तुम्हाला दाखवलं असतं ती कशी शिवते. पण म्हणजे आम्ही ते पोते म्हणजे ते एवढंसंही बोक्स असलं ना त्यातून मच्छर आळी किंवा काही येऊ शकतं. आणि जरी एक असं मोठा किडा असतो त्याचं नाव मला आठवणं नाही, पण तो जर का तुती तोडतात ना तर त्यात जर का घुसून आला ना तर ती 500 आळ्यांनाही मारू शकते. तर मग आता तुती पोते लावलेले आहेत. उद्या आपल्या आळ्या किती येणार आहे? उद्या मला माहित नाही एवढं, पण मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन. आणि ते पोते नेमकं कशासाठी लावले मग ते पोते? आता ते पोते शेड पत्र्याचं आहे ना, तर मग गरम होऊ नये आत म्हणून. आणि ती जाळी जी आहे ना ती लावेले एखाद्या ब्लॉकमध्ये दिसलीच असेल तुम्हाला. तर मग त्या याला एवढंसं जरी भोक्सा असेल त्या जाळीला तर मग त्यातून जर का माशी आत आली तर मग ती मारावी लागते ना, नाही तर मग पुरा मेहनत खराब होऊन जाते. तुला इंट्रो दे ना आता, तुझं नाव वगैरे सगळं क्लास वगैरे तुझा. माझं नाव दिव्या मदन बोंद्रे. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये माझे काका असतात, दुर्गेश काका, ते माझे काका. आणि मी इयत्ता 4थी शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवगाव. धन्यवाद. तर पब्लिक तिनं खूप मस्त तिचा प्रयत्न केला आणि हे माझ्यासाठी आता अनपेक्षित होतं. डायरेक्टली मला असं म्हणजे डायरेक्टली असं वाटलं पण नाही की तिने असं बोलू काही शकते. तर खूप मस्त बोलली ती आणि तिला जेवढं काही सांगता आलं तिनं खूप मस्तपैकी सांगितलं. पण तिने जी काही प्रोसेस सांगितली ही सगळी प्रोसेस पाला आल्यानंतरची. पण नेमकं रेशीम उद्योग म्हणजे काय हा सगळ्यात मोठा क्वेश्चन मार्क आहे की रेशीम उद्योग म्हणजे काय. तर मी सांगू शकतो की रेशीम उद्योग हा एक शेतकऱ्यासाठी खूप मस्त आणि काहीतरी करण्यासारखं, खूप काही इन्कम घेण्यासारखं खूप मस्त प्लॅन आहे. हा प्रत्येक शेतकरी एक करू शकतो आणि त्याचं क्षेत्र कितीही जरी असो तो ह्याचा फायदा घेऊ शकतो. यासाठी शासनाचं खूप मोठं अनुदान आहे. हे जसं 3 वर्षासाठी, त्याच्यात मनुष्य दिवस हे 682 दिवस मनुष्य दिवस असतात. ह्याच्यात ते काम करू शकतात आणि याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला शासनाकडनं अनुदान आहे. कुशल आणि अकुशल. आता अकुशल आणि अकुशल हे नेमकं आहे काय, तर अकुशल म्हणजे हे डायरेक्टली मनुष्य दिवसामध्ये जातं आणि कुशल म्हणजे हे डायरेक्टली एक ठराविक अमाऊंट डायरेक्ट शेतकऱ्याच्या याच्यावरती जमवतात. आता हे ठराविक अमाऊंट काय वगैरे वगैरे हे बाकी जर जाणून घ्यायचं असेल तर हे याच्यासाठी आपण स्पेशल ब्लॉग बनवू, किती अमाऊंट आहे वगैरे वगैरे ह्याची, हे बाकीचं सांगूच आपण. आणि याचे प्रत्येक हप्त्याला एक असे मास्टर वगैरे ऑनलाईन करावं लागते अकुशल बिलासाठी. आणि कुशल बिलासाठी हे जरा बाहेरचे बिल ॲड करावं लागतात GST सोबत. तर ती जी काही माहिती ती जर जाणून घ्यायची असली तर ती आपण त्याच्यासाठी एक नवीन व्हिडिओ तयार करू. या व्हिडिओमध्ये फक्त आपण आता एक
जसं हा बनवण्याचं रिझन असं आहे की आपल्या शेतात उद्या येणाऱ्या आळ्या, सो त्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार करतोय. हे पाठीमागं जर दिसत असेल तर हे आपलं एक शेड आहे इथं, आणि या शेडमध्ये आपण उद्या आळ्या आणणार आहे. आता हा पाला जवळजवळ 3 महिने झालेत, आणि 3 महिने प्रत्येक 3 महिन्याला आपण एक बॅच घेऊ शकतो. जसं की आपण याच्या अगोदर 2 बॅच घेतलेले आहे, आणि त्याचा आपल्याला पुरेपूर मस्त फायदा झालेला आहे. त्याचा आपण फायदा पण घेतोय. आणि आपण आपल्या शेतातली आता सध्या जी तुती आहेत याचा सध्या शासनाचा आणि याचा आपला काही संबंध नाही आहे. कारण की आपण 2017 साली 17, 18, 19 ह्या 3 वर्षामध्ये खूप त्याचा फायदा घेतलेला आहे शासनातर्फे. आणि सध्या आपल्या शेतामध्ये आता मोहगोनी लावलेली आहे. आता हे आंतरपीक म्हणून आपण एक शेतीसाठी आपल्याला शेती करायची आहे. ते आंतरपीक म्हणून काही आता याच्यात घेता येणार नाही, कारण की याचं पाठीमागे जर बघितलं तर खूप मोठाले झाड आहेत. सो त्याच्यामध्ये आपण काही दाखवू शकत नाही की दुसरं काही पीक येणार नाही. सो आपण हे रेशीम उद्योग, फक्त आपल्याला रेशीम उद्योग कोस तयार करायचा आहे. सो आपण त्याच्यासाठी डायरेक्टली तुती लागवड केलेली आहे. शासनाचा याचा आपला काही संबंध नाही आहे. जर याचा शासनाचा संबंध, आता आमच्या गावामध्ये जवळजवळ 100 ते 150 एकर फक्त तुतीची लागवड झालेली आहे, आणि याचा पुरेपूर फायदा जवळजवळ छत्रपती संभाजीनगरमध्ये जर विचार केला तर आमचा गाव याचा पुरेपूर फायदा घेत आहे. आणि याच्यामुळं म्हणजे आमच्या इथे भरपूर काही कार्यक्रम आयोजित केले जातात तुतीच्या संदर्भात वगैरे. काल परवाच एक केलेला की, आणि त्याच्यामध्ये काही शेतकरी थोडे पाठीमागं पडलेले असतात, त्यांचा सत्कार करण्यात आला की जेणेकरून त्यांना कॉन्फिडन्स मिळावा आणि ते सुद्धा पुढे जावे. या आळ्यासाठी माहिती आहे का, प्रत्येक असं टेम्परेचर एकदम मेंटेन ठेवावं लागतं. सो त्याच्यासाठी आता याच्या आपण इथं साईडनं पोते लावलेले, जर जेणेकरून आपण आपल्या शेडवरती जर बघाल तर वरच्या साईडनं आपण त्याला स्प्रिंकलर लावलेले. कशासाठी की ते आता साईडनं जे थैले लावलेले ते थैले असे ओले होतील आणि मधात टेम्परेचर पूर्ण थंड राहील. आता उन्हाळ्याचा दिवस आहे, सो टेम्परेचर जवळजवळ 40 जातच आहे. सो त्याच्यासाठी आपण ते टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी लावलं आहे. आता मी थोड्या वेळा म्हणजे आता आपले 2 एकर आहे, वरती हा एक प्लॉट आहे, खाली एक प्लॉट आहे. आता हे 2 प्लॉट आहेत, आणि आता हे आपण आळ्या केलेले 120 आळ्यासाठी हे पण आणि हे पण पूर्ण पाला. आता सुरुवातीला कमी लागत जातो, पण जेव्हा तो चौथा मोड पास होतो, चौथा मोड पास झाल्यानंतर त्याला जास्त पाला खायला लागतो. तेव्हापासनं आता मोड वगैरे हे काय असेल हे आपण पुढं दाखवूच. म्हणजे आता ही कंटिन्युअसली सिरीज आपली 1 महिना चालणार आहे जवळजवळ. सो आपण त्याच्यात पूर्ण कव्हर करू, आणि जशी पूर्ण तुम्हाला माहिती देता येईल तशी देऊच. आणि जास्त काही माहिती लागत असली पर्सनली DM वगैरे करू शकता. सो आता आपण तुम्हाला मी मध्ये जाऊन शेड वगैरे दाखवतो कसं काय आहे. तर पूर्ण आता ही बाहेरनं एक सेफ्टी नेट आहे पूर्ण, ही ग्रीन नेट. नंतर ही नेट असती कशासाठी, जेणेकरून मच्छर किंवा माशी वगैरे जावा नाही. माशी जर मध्ये गेलीच तर खूप मोठा प्रॉब्लेम होतो. आता हे मध्ये जर बघत असाल तर असे रॅक आहे. आता याचे रॅकाने किती टोटल इकडून 5 इकडून 5 असे हे टोटल. आता शेड जर बघितलं असेल, हे शेड सुद्धा शासनाकडनं अनुदान मिळालेले आहे शेडला. आणि याच्यामध्ये जर बघत असाल तर आता याच्यावरती एक पेपर आथरला जाईल. आता याच्यावरती पूर्ण पेपर आथरला जाईल, आणि नंतर इकडनं आणि इकडनं आता 120 आळ्या आहे आपल्या. आणि 120 म्हणजे फक्त 120च आळ्या नाही, त्याला म्हणलं जातं एका आळीमध्ये जवळजवळ 1000 आळी असते. एक आळी म्हणजे 1000 बारीक एकदम. आता मी उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवलंच. आता आपण याची पूर्ण तयारी करून घेतलेली, जेणेकरून आता त्याला फवारणी वगैरे सगळं करून औषधी त्याला पूर्ण, म्हणजे जसं आपण लहान आता जन्मतं बाळ जसं असतं त्याला पूर्ण सेम तसं सांभाळावं लागतं. याच्यामध्ये तुम्हाला परफ्यूम वगैरे काही असं मारून मध्ये पण यावं लागत नाही. आता आपण याच्यावर पूर्ण फवारणी वगैरे केलेली आहे याच्यामध्ये. बाकीची माहिती आपण जसं येईन तसं देऊच. आणि जर तुम्हाला गरजेचं असेल तर बाकीची काही माहिती लागत असेल तर आपण बाकी नंतर देऊच. आतासाठी टाटा बाय बाय, आणि काळजी घ्या, आणि ओके, टेक केअर.